जगातल्या सक्सेसफुल लोकांचं रहस्य काय आहे? काहींना जन्मतः टॅलेंट असतं असं म्हणतात. काही जण त्यांचे स्किल्स स्वतः डेव्हलप करतात. पण दोन्हीही केसमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे परिश्रमाचा. पण सध्याच्या स्मार्ट वर्क इज बेटर दॅन हार्ड वर्क वाल्या जगात हार्ड वर्क किती कमी किंवा किती जास्त महत्त्वाचं आहे? पर्सनली मला वाटतं की हार्डवर्कला पर्याय तर काहीच नाही आहे. स्मार्ट वर्क आय थिंक हार्डवर्क केल्यानंतर रोजच्या आयुष्यात लागणारी स्किल आहे. आधी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा एक बेस टॅलेंट किंवा एक बेस स्किल सेट तयार करायला हार्डवर्कची आवश्यकता असतेच आणि त्याशिवाय सक्सेसफुल होणं कठीण आहे. पण केवढी मेहनत घ्यावी यावर काही उत्तर आहे का? हो, एक सोपं उत्तर मॅल्कम ग्लॅडवेलने त्याच्या आउटलायर्स या पुस्तकात दिलं आहे. तो म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा स्किलसेट घडवायला 10,000 तास लागतात. त्या वेळेत तुम्ही फुल फ्लेज घुसून मेहनत घ्यायला हवी. त्याने बरीच उदाहरणे दिली आहेत. त्यातले 2 एक्झाम्पल्स मी शेअर करत आहे. सुरू करूयात जगातल्या फेमस पर्सनॅलिटीने. बिल गेट्स. हुशार, तरुण आणि गणित आवडणाऱ्या मुलाला कम्प्युटर प्रोग्रामिंगचं वेड लागलं आणि त्याने जगातली सर्वात मोठी कम्प्युटर कंपनी मायक्रोसॉफ्ट उभी केली. बरीच जणं त्याचं लक चांगलं होतं असं म्हणतात. पण त्याची चिकाटी आणि मेहनत ही तितकीच मोलाची होती. बिल गेट्स 8वीत असताना पूर्णपणे कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये घुसला. ते साल होतं 1968. शाळेनंतर सी क्यूब नावाच्या संस्थेमध्ये जाऊन तो प्रोग्रॅमिंग करायला लागला. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्सेस INC या ठिकाणी 7 महिने तो आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या मुलांनी 1575 तास काम केलं. म्हणजे दिवसाचे 8 तास आणि तेही आठवड्यातले 7ही दिवस. प्रोग्रामिंगने झपाटून तो त्या लहान वयात 20 ते 30 तास दर आठवड्यात काम करत असे. काही काळ तो कम्प्युटर वापरू शकला नव्हता. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये रात्री 3 ते 6 या पिरियडमध्ये कम्प्युटर फारसं कोणी वापरत नाही असं जेव्हा त्याला कळलं, तेव्हा तो कोणालाही न सांगता रात्री उठून युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन प्रोग्रामिंग करायला लागला. 8वी नंतरची पुढची 7 वर्षे त्याला अशा काही अपॉर्च्युनिटीज आल्या ज्यामुळे त्याला प्रोग्रामिंग करण्यासाठी वेळ मिळत गेला आणि त्याने त्या अपॉर्च्युनिटीज कुठल्याही प्रकारे नाकारल्या नाहीत. त्याने हार्वर्ड सोडून स्वतःची कंपनी सुरू करायचं ठरवलं तेव्हा त्याच्याकडे 7 वर्षांचा एक्सपिरियन्स ऑलरेडी होता आणि 10,000 तासांची प्रॅक्टिस फारच आधी झाली होती. दुसरी गोष्ट, बीटल्स बँडची. बीटल्सची सुरुवात लिव्हरपूलच्या हायस्कूल बँडपासून झाली. तिकडनं ते हॅम्बर्ग, जर्मनीमध्ये क्लब्समध्ये गायला लागले. हॅम्बर्गमध्ये त्या काळी बँड्सचं फॅड नव्हतं. त्यामुळे ते मोस्टली स्ट्रिप क्लब्समध्ये गायचे. 1960 ते 1962 मध्ये ते 5 वेळा हॅम्बर्गमध्ये आले. या टोटल ट्रिप्समध्ये त्यांनी 270 रात्र परफॉर्म केले होते. ते हॅम्बर्गमध्ये दर वेळेला 8-8 तास परफॉर्म करायचे. ते हॅम्बर्गमध्ये एक्सपेरिमेंट करत राहायचे कारण तिथल्या स्ट्रिप क्लबच्या ऑडियन्सला फारसं गाणं ऐकण्यात इंटरेस्ट नसायचं आणि लिव्हरपूलमध्ये जाऊन 1 तासाचे शो करायचे. हॅम्बर्गच्या क्लब्समध्ये ते खूप काय काय शिकायला लागले, ज्याचा फायदा त्यांना मायदेशी परफॉर्म करताना व्हायचा. 1964 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा US मध्ये परफॉर्म करायला आले, त्याआधी त्यांनी 1250 इव्हेंट्समध्ये ऑलरेडी परफॉर्म केलेले होते. इंटरेस्टिंग भाग असा की बऱ्याच सिंगर्स आणि बँड्स अख्ख्या आयुष्यात एवढ्या वेळा परफॉर्म करत नाहीत जेवढं त्यांनी 2 ते 3 वर्षात परफॉर्म केलं. याच्या मागे पुन्हा 10,000 तासांची मेहनत आहेच. कोणत्याही गोष्टीवर फुल एक्सपर्टीज आणि त्यात स्किल्ड बनायचं असेल तर 10,000 तासांची मेहनत लागते, यात वाद नाही. आता आपल्याकडचे 2 एक्झाम्पल्स बघूयात. लता मंगेशकरने वयाच्या 5व्या वर्षी गायला सुरुवात केली. साधारण 1934 साल होतं. त्यांचं मेजर ब्रेक थ्रू सॉन्ग आएगा आने वाला हे 1949 साली आलं, तब्बल 15 वर्षानंतर. सचिन तेंडुलकरने रमाकांत आचरेकरांकडे 1984 साली क्रिकेट कोचिंग घ्यायला सुरुवात केली. त्याची पहिली इंटरनॅशनल मॅच 1989 साली होती. ऑलमोस्ट 5 वर्षांनी. 10,000 तासांचा हिशोब एकदम सोपा आहे. दिवसाला 8 तास एखाद्या गोष्टीवर काम करत असू तर त्याचे झाले 1250 दिवस, म्हणजेच साधारण 3.5 वर्ष.
या हिशोबात नॉनस्टॉप 8 तास आणि 365 डेजचं अझम्पशन आहे. तुम्ही त्यातले तास आणि दिवस कमी जास्त करून पाहू शकता की तुम्हाला पण एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट व्हायचं असेल तर किती वेळ तुम्हाला त्यासाठी द्यावा लागणार आहे. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.